नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट क आणि गट ड ची जी भरती निघालेली आहे तर याच्या निकालाबाबतची माहिती पाहणार आहोत। हो मित्रांनो, आतापर्यंत गट क चे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले होते, तर आता गट ड चा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। तर हा निकाल कोणत्या पदाचा आहे, कशा प्रकारे तुम्ही हा निकाल पाहू शकता आणि कशा प्रकारे यामध्ये विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, आरोग्य विभाग गट क आणि गट ड मिळून 10,995 जागेची या ठिकाणी भरती निघालेली होती। तर गट क मार्फत बरेचसे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। पण मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचं, सर्व सरकारने आपले निकाल या ठिकाणी जाहीर करायचे आहे। काही सरकारने आपले निकाल जाहीर केलेले गट क चे आणि काही सरकारने आपले निकाल या ठिकाणी जाहीर करायचे आहे। जसे की स्टाफ नर्स फिमेल प्रायव्हेट यामध्ये अकोला सरकारने आपला निकाल जाहीर करायचा आहे। ठीक आहे, 1-2 दिवसात हा पण निकाल जाहीर केला जाईल, तुम्ही साइडवर चेक करत राहा। तर आता गट ड चा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। तर आता आपण पाहणार आहोत हा जो निकाल आहे कोणत्या पदाचा आहे आणि यामध्ये कशा प्रकारची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी गट ड चा निकाल लावण्यात आलेला आहे। तर नियमित क्षेत्र कर्मचारी इतर उमेदवारांमधून 50% आणि नियमित क्षेत्र कर्मचारी हंगामी फवारणी कर्मचारी यामधून 50%। तर या दोन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। लक्षात ठेवायचं, या दोनच पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे। तर बघा हा निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट फॉर रेग्युलर फील्ड वर्कर स्प्रेइंग वर्कर म्हणजे हंगामी फवारणी कर्मचारी यामधून हा निकाल लावण्यात आलेला आहे। आणि हा निकाल तुम्हाला डिस्ट्रिक्टनुसार चेक करावा लागेल। लक्षात ठेवायचं, डिस्ट्रिक्टनुसार चेक करावं लागेल। यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट अंतर्गत अर्ज भरला असेल त्या डिस्ट्रिक्टच्या वर क्लिक करून तो निकाल तुम्ही डाउनलोड करू शकता। तर संपूर्ण जिल्ह्याची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्हाला आपल्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी हा निकाल चेक करावा लागेल। गट ड चा निकाल आहे मित्रांनो ही, आणि नंतरचा जो निकाल लावण्यात आलेला तो आहे फील्ड वर्कर अदर कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर म्हणजे अदर कॅन्डिडेट। तर यामध्ये दोन प्रकारचे पोस्ट होते, एक 50% हंगामी फवारणीमधून आणि एक 50% जनरलमधून। तर तुम्हाला हा निकाल व्यवस्थित चेक करावा लागेल। तर बघा मित्रांनो, आपण एक PDF या ठिकाणी डाउनलोड करू। समजा तुम्ही जर अमरावती या जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेला असेल, रेग्युलर फील्ड वर्कर अदर कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर, तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर ही PDF मी अगोदरच डाउनलोड केलेली आहे, तुम्हाला या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन मिळेल। तर यावर डाउनलोडवर क्लिक करायचं आणि जी PDF आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप डाउनलोड होऊन जाईल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो निकाल आहे हा तुम्हाला व्यवस्थित चेक करावा लागेल। जर तुम्ही एखादं समांतर आरक्षण घेतलेलं असेल त्यानुसार हा निकाल चेक करायचा। रेग्युलर फील्ड वर्कर अगोदर आहे, अदर कॅन्डिडेट दिव्यांग म्हणजे हँडिकॅप विद्यार्थी। लक्षात ठेवायचं, हँडिकॅप विद्यार्थ्याचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर गट ड चा निकाल मित्रांनो या ठिकाणी हाय लावण्यात आलेला आहे। लक्षात ठेवायचं, निकाल हा हाय लागलेला आहे गट ड चा। नंतर आहे रेग्युलर फील्ड वर्कर अदर कॅन्डिडेट ओपन जनरल, तर ओपन जनरल बघा ते 186 हायेस्ट आहे यामध्ये। नंतर आहे एक्स सर्व्हिसमॅन, नंतर रेग्युलर फील्ड वर्कर अदर कॅन्डिडेट SP म्हणजे स्पोर्ट पर्सन, तर PA म्हणजे प्रोजेक्ट इफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त, नंतर PT म्हणजे पार्ट टाईम कर्मचारी म्हणजे अंशकालीन कर्मचारी। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता PT। तर तुम्ही जर एखादं समांतर आरक्षण घेतलेलं असेल त्या आरक्षणानुसार तुम्हाला हा निकाल व्यवस्थित चेक करावा लागेल। ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी नाव व्यवस्थित चेक करायचं, तुमची कॅटेगरी या ठिकाणी दिलेली असते व्यवस्थित चेक करायची, जेंडर व्यवस्थित चेक करायचं। ठीक आहे, संपूर्ण निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहावा लागेल। तर नंतर SC कॅटेगरीचा निकाल या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचा। SC एक्स सर्व्हिसमॅन, SC जनरल, SC PT, SC जनरल अदर कॅन्डिडेट, नंतर ST कॅटेगरी। ठीक आहे, नंतर विजय कॅटेगरी। तर मित्रांनो, ह्या कॅटेगरीनुसार आपला निकाल चेक करायचं आणि जर तुम्ही एखादं समांतर आरक्षण घेतलेलं असेल तर त्यानुसार पण तुम्ही आपला निकाल व्यवस्थित चेक करू शकता। बघा मित्रांनो, हे जे दोन पोस्ट दिलेले आहे या दोन पोस्टचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। लक्षात ठेवायचं, गट ड चा निकाल आणखी लागायचा आहे, फक्त या दोन पोस्टचाच निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। तर बघा, ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवरून तुम्हाला संपूर्ण निकाल डाउनलोड करावे लागणार आहे। लक्षात ठेवायचं, ही जी साईट दिली आहे मित्रांनो या साईडवर तुम्हाला जावं लागेल आणि आपले जो निकाल आहे जिल्ह्यानुसार व्यवस्थित चेक करायचा। या ठिकाणी आणखी काही पण निकाल लावण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। क्लास 4 डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस मुंबई सर्कल ठाणे, नंतर आहे डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस नाशिक, नंतर आहे सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट मेडिकल
हा पण निकाल लावण्यात आलेला कोणत्या पदाचा आहे तर नंतर ऑप्थमॅटिकल ऑफिसर ज्युनियर डायरेक्टर बिझनेस मुंबई या पदाचा पण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. जर आपल्या कामाचे जे निकाल आहे ते आपल्या कामाचे दोनच निकाल आहे, रेग्युलर फील्ड वर्कर, स्प्रेइंग वर्कर म्हणजे फवारणी कर्मचाऱ्यांमधून म्हणजे इतर उमेदवारांमधून. तर हे दोन्ही निकाल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करावा लागेल. ठीक आहे, ते संपूर्ण निकाल तुम्हाला दिलेल्या साईडवर उपलब्ध केलेली आहे. आपल्या जिल्ह्यानुसार हा निकाल व्यवस्थित चेक करायचा. जे साईड दिलेली आहे त्या साईडवरून तुम्ही संपूर्ण निकाल आपल्या जिल्ह्यानुसार व्यवस्थित चेक करून घ्यायचा. गट ड चा जो निकाल आहे येणाऱ्या 20 तारखेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. म्हणजे 20 तारखेच्या अंदर मित्रांनो गट ड चा पण निकाल या ठिकाणी लागू शकते. फक्त गट ड मधील या दोनच पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि निकाल हा आपल्या जिल्ह्यानुसार व्यवस्थित चेक करायचा. तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.